नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए एस अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती गट क साठी आपण अतिसंभाव्य प्रश्न संच जो सिरीज आहे ती आपण चालू केलेली आहे आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 5 आहे. यापूर्वीचे तुम्ही जर व्हिडिओज अजूनही बघितले नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी व्हिडिओज सेक्शनमध्ये तुम्ही ते बघू शकता. बघा, कुठल्याही तुम्हाला माहिती आहे की गट क साठी सर्व पेपर आहे ते इंग्लिशमधूनच येणार आहे, मराठी लँग्वेज सोडून. तर आपण हा सर्व क्वेश्चन पेपर आहे तो आपण इंग्लिशमधूनच तयार केलेला आहे. तर आपण वेळ वाया न घालवता लगेच आपल्या पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर प्रश्न पहिला या ठिकाणी आपण बघणार आहोत. ज्याला आकार नाही याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी अर्थाचा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. तर बघा, या ठिकाणी शून्याकार आहे, निराकार आहे, साकार आहे, वक्रकार आहे. तर हा प्रत्येकाला माहितीच आहे की ज्याला आकार नाही असा काय असतो, तो निराकार असतो. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. खालील नामासाठी योग्य ध्वनिवर्धक पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. या ठिकाणी गायीचे हंबरणे तसे कोंबड्याचे काय असणार या ठिकाणी, तर कोंबड्याचे काय असतं तर आरवणे असतात. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. शुद्धलेखन दृष्ट्या या ठिकाणी तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी बघा, अचूक शब्द या ठिकाणी तुम्हाला बघावंच लागेल की अचूक कुठला आहे. या ठिकाणी जर अचूक आपण म्हटलं तर ऑप्शन नंबर 1 येणार आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी पण प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला सेम आहे की तुम्हाला शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काय येणार या ठिकाणी, प्रतिकूल आहे, प्रतिकूल, प्रतिकूल. त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आहे हा करेक्ट आहे. अशाच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येत असतात, तर तो लक्षात ठेवायचा आहे. हा तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की नेहमी प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हा शब्द तर येतच असतो की शुद्ध शब्द ओळखा, आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा हा, अशा प्रकारे आहेत. या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येणार आहे. किती भयानक वाडा हा, या प्रकारे रीड करायचं आहे. खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणते आहे? अर्धविराम बघितलं तर या ठिकाणी वर पॉईंट आणि एक कॉमा असेल त्याला आपण अर्धविराम म्हणतोय, म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 असेल. त्यानंतर आपण बघूया, हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला. तर हे काय आहे या ठिकाणी बघा तुम्ही, ऑप्शन काय दिसणार आहे, अतिशयोक्ती, रूपक, उपमा की अनन्वय. याचा जर अलंकार आपण बघितला तर या ठिकाणी तुम्हाला अतिशयोक्ती दिसेल, अति केलेलं असं तुम्हाला वाटेल, तर अतिशयोक्ती लक्षात ठेवायचे. त्या ठिकाणी नंतर आपण बघणार डोळे या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी आहे अक्ष, चक्षु, लोचन आणि दृश्य. त्या ठिकाणी समानार्थी नसलेला काय आहे, दृश्य. ओके. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. कृत्रिम या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. नैसर्गिक, देशी, मानवी की सजीव. त्याचं जर आपण म्हटलं तर नैसर्गिक हा ऑप्शन येणार आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून घ्या. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11. वराती मागून घोडे या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी बघा काय येणार, प्रथम वरात नंतर घोडे, घोड्यावरून वरात काढणे, वरातीमधील घोडे आणि काम संपल्यावर मदतीला येणे. त्याचा ऑप्शन नंबर 4 असणार आहे करेक्ट आन्सर, की वराती मागून घोडे म्हटलं की काम संपल्यानंतर जे मदतीला येत असतात त्यांना तसं म्हटलं जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी बघणार आहोत. मराठीमधील गाजलेली हिंदू ही कादंबरी याचे लेखक कोण आहेत असं तुम्हाला प्रश्न आहे. त्या ठिकाणी विश्राम बेडेकर, भालचंद्र नेमाडे, विजय तेंडुलकर की विश्वास पाटील. त्या ठिकाणी करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे, भालचंद्र नेमाडे. त्यानंतर बघूया आपण गोलपीठा या कविता संग्रहाचा तुम्हाला कोण आहेत, या ठिकाणी कविता संग्रह कोणाचा आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. यांचे लेखक कोण आहेत असं प्रकारे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी पहिला एक नामदेव ढसाळ, दया पवार, नारायण सुर्वे की मु शिंदे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 नामदेव ढसाळ.
त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14. खालीलपैकी कोणता मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही? इथं नाही विचारलेलं आहे. याकडे नीट लक्ष द्यायचे आहे किंवा नाही आणि त्याला गोल करून घ्यायचं आहे प्रश्न सॉल्व करताना. पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर आणि वि दा करंदीकर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, पु ल देशपांडे. ठराविक कालावधीत प्रसिद्ध होणारे यांना आपण काय म्हणतो? यांनाच आपण नियतकालिक म्हणतोय. ओके, ठराविक कालावधीत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. मसुरी इज द कोल्डेस्ट प्लेस इन विच स्टेट? या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसतोय? उत्तर प्रदेश, कर्नाटका, जम्मू अँड काश्मीर आणि उत्तराखंड. तर करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? तर या ठिकाणी उत्तराखंड हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 17. हाऊ मच कलर इन व्हाईट कलर? तर या ठिकाणी बघा तुम्हाला 7, 6, 5 आणि 2. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए असणार आहे. 7 कलर असतात व्हाईटमध्ये. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 18. विच ऑफ द फॉलोविंग इज अ रिचर स्केल? या ठिकाणी बघा तुम्हाला दिलं आहे सिस्मोमीटर, प्रेशर गेज, थर्मोमीटर की नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 19. ऑन विच रिव्हर इज जायकवाडी प्रोजेक्ट लोकेटेड? या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसतोय? कृष्णा, तापी, नर्मदा की गोदावरी? तर हा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 असणार आहे, गोदावरी. आणि याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर व्हॉट इज मेजर्ड इन डेसिबल? आपण डेसिबलमध्ये काय मोजतो? डायरेक्टली लक्षात घ्यायचं आहे की इंटेन्सिटी ऑफ साऊंड. बाकी ऑप्शन कुठलेही बघण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 21. वॉटर कम्स आउट ऑफ द आईज व्हाईल चॉपिंग ऑनियन बिकॉज ऑफ द ऑनियन्स डॅश डॅश कम्स आउट. त्या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल की कांदे काढताना तुम्हाला अश्रू येतात. त्याचं रिझन काय आहे? या ठिकाणी याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर अमोनिया असल्यामुळे, म्हणजे ऑप्शन नंबर बी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हू रोट या ठिकाणी दिलेलं आहे, आपण बघूया, थोडं झूम करतोय. हू रोट द बुक स्लॅव्हरी? या ठिकाणी बघा ऑप्शन काय देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघितलं तुम्ही तर महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक की महात्मा गांधी? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र इज बॉर्डर्ड बाय विच स्टेट? तर या ठिकाणी बघा गुजरात आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा या ठिकाणी आहे आणि मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. ओके, तर याचं जर करेक्ट आन्सर आता ऑलरेडी जर तुम्ही बघितलं तर बॉर्डर्ड या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पण ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहेत. ओके. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक या ठिकाणी 24. व्हॉट इज रॅम इन द कम्प्युटर लँग्वेज? कम्प्युटर लँग्वेजमध्ये रॅमला काय म्हणतात ते दिलेलं आहे. तर रीड ॲक्सेस मेमोरी असं म्हटलं जाते. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 25. सिन्स व्हेन वॉज द पंचायत राज सिस्टम इम्प्लिमेंटेड इन महाराष्ट्र? तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की ऑप्शन नंबर 1 असेल, 1 मे 1962. त्यानंतर आपण बघूया डॉट डॅश हिज बर्थडे इज सेलिब्रेटेड ॲज अ टीचर्स डे. टीचर्स डे तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, काही क्वेश्चनचे ऑप्शन सांगण्याचीच आवश्यकता पडत नाही, डायरेक्टली ऑप्शन टिक करायचं आहे. हू वॉज द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? तर या ठिकाणी पण हा पण तुम्हाला पाठांतर झालेलं आहे की यशवंतराव चव्हाण. त्यानंतर आपण बघूया व्हॉट डज हिमोग्लोबिन कॅरी? हिमोग्लोबिन काय कॅरी करणार आहे? तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, हिमोग्लोबिन ऑक्सिजन कॅरी करत असतो, ऑक्सिजनचे वहन करत असतो. या ठिकाणी हिमोग्लोबिन म्हटलं की आयनकडे लक्ष द्यायचं नाही. आयन तुम्हाला फक्त तिथं ऑप्शनसाठी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे.
त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 29. हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ इंडिपेंडेंट स्टेट ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी बघा तर गव्हर्नर कोण होते तर प्रकाश होते. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ते. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर 30. व्हॉट इज द मोटो ऑफ महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीसचा मोटो काय आहे तर तुम्हाला प्रत्येकाला माहितीच असेल आता. सदरक्षणाय खलनिग्रहणाय मुंबई पोलीस जे आपण म्हणतोय महाराष्ट्र पोलीस. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत क्वेश्चन नंबर 31. या ठिकाणी बघा एक सिरीज दिलेली आहे 3, 9, 27. तर यानंतर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काय येणार 81 येणार. डायरेक्टली सिरीज तुम्हाला लक्षातच आली असेल. ओके, 3चा स्क्वेअर नंतर 3चा क्यूब 4th पॉवर या प्रकारे. त्यानंतर क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 32. या सिरीज नंतर काय येणार अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर याला जर तुम्ही सॉल्व केलं व्यवस्थित सिरीज जर बघितली तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 येणार. त्यानंतर बघा या ठिकाणी क्वेश्चन आहे की इफ कटला आपण या प्रकारे लिहिलेलं आहे तर YESला काय लिहिणार. ओके, डायरेक्टली अशा प्रकारे ABCD लिहा. या साईडला खाली त्याच्या लाईनमध्ये XYZ लिहिलं की तुम्हाला बरोबर या प्रकारे ते सॉल्व करता येणार. त्याला ऑप्शन नंबर 2 येणार B, V आणि H. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 34. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट द सेम ॲज द अदर्स. या ठिकाणी सेम नसलेला तुम्हाला विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा काय असणार आहेत 11, 13. या ठिकाणी हा 15. बाकीचे तीनही काय आहेत तर प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या तुम्ही ज्यांना म्हणताय. ओके, आणि बाकीचे काय आहेत तर बाकी 15 हा वेगळा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर या ठिकाणी 35. द वर्ड औरंगाबाद इज इन अ साइन लँग्वेज अशा प्रकारे लिहिले आहे. तर नागपूरला कशा प्रकारे लिहिणार याचं जर तुम्ही करेक्टली अरेंज जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते समजेल. या ठिकाणी असं वर लिहायचं आहे, त्याच्या खाली सेकंड जे साइन लँग्वेज दिलेली आहे त्याला खाली अरेंज करायची आणि त्या प्रकारे सॉल्व करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी तुम्हाला येणार. त्यानंतर सेम क्वेश्चन तसंच आहे की या ठिकाणी बॉसला तुम्ही या प्रकारे लिहिलेलं आहे, पाईलला या प्रकारे लिहिलं आहे, तर पॉसिबलला कशा प्रकारे लिहिणार. सेम तुम्हाला मिनिंग समजून घ्यायचं आहे की कशाला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याला पण जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी मिळेल. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 37. द साऊथ वेस्ट डायरेक्शन ऑफ A अँड B इज 40 meter. C is 40 meter south east of B. Which direction is C to A. या ठिकाणी डायरेक्शन विचारली आहे. या ठिकाणी बरोबर असं डायग्राम काढायची, कशा प्रकारे कुठं आहे या प्रकारे डायग्राम काढली की तुमचा ऑप्शन नंबर A या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 38. द क्लॉक इज 3 o'clock. इफ द मिनिट हँड्स इंडिकेट द नॉर्थ ईस्ट डायरेक्शन व्हॉट डायरेक्शन विल द अवर हँड्स इंडिकेट. डायरेक्टली तुम्हाला घडी काढायची आणि घडी काढून तुम्हाला कशा प्रकारे ह्या जर उलट केला तर तो जर नॉर्थ डायरेक्शन दाखवत असेल तर हा कशा प्रकारे डायरेक्शन दाखवणार अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला याचा करेक्ट आन्सर काय मिळणार ऑप्शन नंबर ओके, ऑप्शन नंबर या ठिकाणी मिळणार ऑप्शन नंबर 4 साऊथ ईस्ट या ठिकाणी मिळणार. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 39. A is B's uncle, B is the daughter of C and C is the daughter-in-law of P. What is the age relation to the B? तुम्हाला रिलेशनशिप सॉल्व करायचं आहे. रिलेशनशिप सॉल्व करताना डायरेक्टली अशा फॉर्ममध्ये सॉल्व करायचं आहे. जे मम्मी पप्पा असेल ते वरच्या लाईनला, त्यांचे मुलं वर खाली. त्यानंतर यांचे जर मम्मी पप्पा असेल तर डायरेक्ट वर त्या रिलेशनमध्ये. जर मेल असेल तर प्लस साईन देऊन द्यायचं, फिमेल असेल तर निगेटिव्ह साईन देऊन द्यायचं, म्हणजे तुम्हाला ते समजून जाणार. त्याचं सॉल्व केलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी येणार. त्यानंतर बघूया सीता अँड महेश इन्व्हेस्ट ₹15,000 and 25
ओके, या ठिकाणी 25,000 असायला पाहिजे. इन द बिझनेस रिस्पेक्टिवली इफ दे मेक अ प्रॉफिट ऑफ ₹60,000 16,000 व्हॉट इज सीताज प्रॉफिट. ते प्रॉफिट अँड लॉसमधलं प्रॉफिट तुम्हाला काढायचं या ठिकाणी. तर प्रॉफिट बघा काय येणार, प्रॉफिट येणार ऑप्शन नंबर 4 6,000 जर तुम्ही त्याला व्यवस्थित सॉल्व केलं तर. क्वेश्चन नंबर आपण 41 बघणार आहोत या ठिकाणी. इफ या ठिकाणी बघा काय दिसतं तुम्हाला, इफ 10 वुमन फिनिश अ जॉब इन 24 days बाय वर्किंग 10 hours, हाऊ मेनी डेज विल 8 वुमन फिनिश द सेम जॉब आफ्टर वर्किंग द 5. या ठिकाणी डायरेक्ट वर्क दिलेलं आहे, 10 × 24 × 10 करायचं या ठिकाणी, 8 × 5 करायचं आहे. डायरेक्ट या ठिकाणी सॉल्व करायचं, तुम्हाला ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 42 72 किलोमीटर्स हाऊ लॉंग विल इट टेक्स फॉर अ 250 meters long train to cross the 25 meter long bridge at this speed. आधी स्पीड काढायची आणि स्पीड काढल्यानंतर या ठिकाणी त्याचं डिस्टन्स स्पीड काढायची. तर याचं करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर सी या ठिकाणी येणार. ओके, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे तुम्हाला आणि कागद पेन पकडूनच ठेवायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर या ठिकाणी आपण बघणार आहोत 43. ₹5 ₹10 आणि ₹20 in Rajesh pockets. Let's have the same notes. He has ₹140. So how much for each type of note? तर ते each type of note किती असणार आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर तुम्ही सॉल्व करत या ठिकाणी येणार ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी येणार. ओके, त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी 4 हा येणार. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक या ठिकाणी काय दिसतो तुम्हाला, क्वेश्चन नंबर या ठिकाणी 44 दिसतोय. द रेशिओ ऑफ द टू ब्रदर इज 7:4 अँड द सम ऑफ देअर एजेस इज 66 year. सो व्हॉट शुड बी द एज ऑफ यंगर. डायरेक्टली यांची बेरीज करायची, 11x होणार या ठिकाणी. 7 + 4 काय होतं 11x करून टाकायचं इज इक्वल टू 66, म्हणजे x बरोबर येणार या ठिकाणी 6. तर डायरेक्ट व्हॅल्यू मग काढायची यंगर आणि एल्डरची. ओके, त्याचं करेक्ट आन्सर येणार मग sin 24. 6 × 4 केलं तर sin 24, म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी सी येणार. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 25. अ सर्कल हुज रेडियस इज 21 centimeter. व्हॉट इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. या ठिकाणी तुम्हाला सर्कम्फरन्स काढायचं आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर तुम्हाला ऑप्शन नंबर 4 दिसणार. त्यानंतर आपण बघूया की या ठिकाणी क्वेश्चन नंबर 46. आय एम शुअर आय हॅव मेट युअर फादर. या ठिकाणी हा जो मेट आहे हा काय वापरलेला आहे, वर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, प्रोनाउन आहे की इंटरजेक्शन आहे. तर हा वर्ब आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 47. मेक द ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड ओकेजन. या ठिकाणी बघा काय येणार, ओकेजन, ॲक्युजेशनल, ओकेजनल की ॲक्युजेशनली. त्याचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर सी, ओकेजनल या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर काय दिसतो. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आपल्याला 48. चूज द करेक्ट कंजंक्शन. शी बॉट अ कार. शी वॉज टू यंग टू लर्न टू ड्राईव्ह. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला इफ, बिकॉज, अल्दो आणि इफ डू नॉट. या ठिकाणी अल्दो हा येणार. त्यानंतर आपण बघूया आय विल सिंग इफ ही. या ठिकाणी काय येणार, इफ ही आस्क मी, जर तो मला विचारेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 50. ही सेड प्लीज हेल्प मी. चूज द ऑप्शन दॅट द ऑप्शन्स विथ द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म. इनडायरेक्ट फॉर्म बघा, प्लीज हेल्प मी याचं म्हटलं तर हा रिक्वेस्ट करत आहे. त्या ठिकाणी रिक्वेस्ट कुठं आहे, या ठिकाणी रिक्वेस्ट एकच आहे. तर ही रिक्वेस्ट मी टू हेल्प हिम. या ठिकाणी डायरेक्टली ऑप्शन नंबर 2 येणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर या ठिकाणी बघूया 51. चूज अप्रोप्रिएट अँटोनाइम्स ऑफ द वर्ड ग्लूमी. ग्लूमीचे अँटोनाइम्स काढायचं आहे तुम्हाला, आयडल, वाईज, चिअरफुल आणि सॅड. तर याचा ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 52. चूज द करेक्ट आन्सर
फ्रॉम द फॉलोविंग अँड फिल इन द ब्लँक्स. अ डॉक्टर हू स्टडीज अँड ट्रीट्स अ मेंटल इलनेस. मेंटल इलनेस त्याला काय म्हणतो आपण, सायकियाट्रिस्ट म्हणतो डायरेक्टली. बाकी कुठलेही ऑप्शन बघण्याची तुम्हाला आवश्यकताच नाही. त्यानंतर या ठिकाणी बघूया नेक्स्ट क्वेश्चन. गिव द मिनिंग टू. मिनिंग कशाला द्यायचं आहे, टू कॉल इट अ डे. याचा मिनिंग तुम्हाला काढायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, टू हॅव अ गुड डे, टू वर्क ऑल द डे, टू हॅव अ फ्री डे, ऑर टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर आपण बघूया, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेजेस और आयडियम्स. या ठिकाणी दिले आहे लुक इन टू. लुक इन टू याला आपण काय म्हणतोय, टू एक्झामाइन थोरोली असं आपण याला म्हणत असतो. मीन्स ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 55. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्टली स्पेल्ड. या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशनचंच करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी दिसतोय, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 56. मिनिंग ऑफ फ्लाय बाय नाईट. या ठिकाणी बघा, नाईट जर्नी, अ बर्ड बिझी इन नाईट, कॅट्स आय ऑर स्विंडलर. त्या ठिकाणी फ्लाय बाय नाईट्स याचा अर्थ होतो स्विंडलर. त्यानंतर आपण बघूया, द अपार्टमेंट ऑल यस्टरडे, वन द अपार्टमेंट ऑल डे यस्टरडे. ओके, या ठिकाणी थोडंसं आय होप की स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा क्वेश्चन मिस्टेक आहे या ठिकाणी. पण या ठिकाणी जर म्हटलं इथं वनच्या ऐवजी इथं डॅश डॅश पाहिजे. क्लीन अप या ठिकाणी ऑप्शन येणार. मग क्लीन अप द अपार्टमेंट ऑल डे यस्टरडे. ओके, त्या ठिकाणी पुन्हा मग नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. तर करेक्ट स्पेलिंग सबस्टॅन्शियल ही जी स्पेलिंग आहे ही या ठिकाणी परफेक्ट आहे. या ठिकाणी DL लिहिलेलं आहे मी. ओके, आणि हे स्पेलिंग बघून घ्यायची तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण बघूया 59. ही कम्पिटेड अ डॅश डॅश मी फॉर द प्राईज. या ठिकाणी काय येणार मग, ही कॉम्पिटेड विथ मी फॉर द प्राईज. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 60. बघा काय दिसतं तुम्हाला, ही डॅश डॅश अ व्हेरी गुड ग्रेड इन द एक्झामिनेशन, आणि याचा अर्न, गिवन ऑर रिसिव्ड नन ऑफ दिस. तर ही रिसिव्ड त्याला मिळाले. ओके, रिसिव्ड ऑप्शन नंबर 3. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया क्वेश्चन नंबर 61. कॉमनेस्ट कॉज ऑफ ब्लाइंडनेस इन इंडिया. तर या ठिकाणी काय आहे, विटॅमिन ए डिफिशियन्सी, कॅटॅरॅक्ट, ग्लुकोमा और रिफ्रॅक्टिव्ह एरर. त्याचा ऑप्शन नंबर 2 असणार आहे, त्याला आपण म्हणतोय कॅटॅरॅक्ट. सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 62 इज ऑन युअर स्क्रीन. इन्क्रीज इन द नंबर ऑफ न्यू सेल्स इज कॉल्ड ॲज हायपरट्रॉफी, ॲट्रॉफी, hyperplasia or metaplasia. So the correct answer is option number 3, hyperplasia. See the next question. Question number 63 is on your screen. In the healthy man whose weighs 70 kgs, the total body water in is approximately किती असणार, त्या ठिकाणी 42 लिटर्स असणार. ओके, हे काही कॉमन सेन्सचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर द नॉर्मल pH ऑफ आर्टेरियल ब्लड. या ठिकाणी त्याचं तुम्हाला pH विचारलेलं आहे. ओके, तर pH काय आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की 7.4. या ठिकाणी फक्त तुम्हाला आर्टेरियल हा शब्द वापरलेला आहे, परंतु तुम्हाला ब्लडचंच pH या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, 7.4. त्यानंतर आपण बघूया, आयसोटोनिक फ्लुइड इज. या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला 0.9% या ठिकाणी NaCl आहे, त्याला आपण म्हणतोय आयसोटॉनिक फ्लुइड. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 66. ड्युरिंग पेरिनियल ऑपरेशन द पेशंट्स आर केप्ट इन. या ठिकाणी बघा, ट्रेंडेलेम्बर्ग पोझिशन, लिथोटॉमी पोझिशन, त्यानंतर रिक्युम्बेंट पोझिशन और सिम्स पोझिशन.
त्याचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 2. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. एपिस्टॅक्सिस इज ब्लीडिंग फ्रॉम. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, नोज, गम्स, इयर्स और आईज. तर याचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर सी, इयर्समधून. त्यानंतर आपण बघूया द नॉर्मल टायडल व्हॉल्यूम ऑफ लंग्स इज तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर शोधताना तुम्हाला ऑप्शन बघायचे 250 ml, 500 ml, 750 ml की 1000 ml. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी करेक्ट असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 69. द हार्मोन दॅट स्टिम्युलेट्स रिलीज ऑफ बाईल इन टू ड्युओडेनम इज कॉल्ड ॲज. या ठिकाणी बघ गॅस्ट्रिन, सेक्रेटिन, त्यानंतर कोलिसेस्टोकिन आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 4. तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 70. टेंडरनेस ऑफ MC बर्नीज पॉइंट इज सजेस्टिव्ह ऑफ. त्या ठिकाणी ॲक्यूट अपेंडिसिटीस हा तुम्हाला करेक्ट ऑप्शन लिहायचा आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी 71. द रेफरन्स पॉईंट ऑफ द मेजरमेंट ऑफ JVP इज. या ठिकाणी काय येणार, सुप्रास्टेनियल नॉच, स्टेर्नल अँगल, झिफिस्टेर्नम की निपल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 72. सेंट्रल इन्सिजर्स अपियर्स कधी असणार आहे, तर हा 6 मंथ्समध्ये असणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 73. बघा या ठिकाणी काय देतो, एन्युरेसिस मीन्स काय होतो या ठिकाणी, कफिंग इन स्लीप और ब्रीथलेसनेस इन स्लीप और युरिनेशन इन स्लीप और वॉकिंग इन स्लीप. त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 असणार आहे आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 74. पेनफुल मेन्स्ट्रुअल क्रॅम्प इन अदरवाईज कॉल्ड. त्याला आपण काय म्हणतो, ॲमिनोरिया, पॉलिमनोरिया, मेनोमेट्रोपोरिया और डिस्मेनोरिया. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर काय येणार, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया ऑल ऑफ द फॉलोइंग्स आर किल्ड वॅक्सिन एक्सेप्ट. तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. तर एक्सेप्ट या ठिकाणी बघितलं तुम्ही, हा BCG याला एक्सेप्ट आहे. कॉलेरा, पर्ट्युसिस, टिटॅनस सोडून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 76. द मोस्ट अप्रोप्रिएट टाईम फॉर इंट्रोड्युसिंग कॉम्प्लिमेंटरी फूड्स इन चिल्ड्रन इज. या ठिकाणी बघा काय ज्याच्यात या ठिकाणी स्पेशली आपण म्हणतो की 6 मंथ किंवा आपण त्या ठिकाणी 4 मंथसुद्धा या ठिकाणी आन्सर लिहू शकतो. मॅक्सिमम टाईम तुम्हाला 6 मंथ लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह असेसमेंट ऑफ निओनेट्स कंडिशन बर्थ इज डन बाय. या ठिकाणी काय येणार ऑप्शन बघा, एक्झामिनेशन ऑफ JVP, रेकॉर्डिंग BP और अबगार स्कोर और रेकॉर्डिंग टेम्परेचर. त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर सी, अबगार स्कोर. आणि यावर तुम्हाला मोस्ट ऑफ द टाईम क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे ते लक्षातच ठेवायचं आहे. सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 78. हायड्रोसिल इज अ स्वेलिंग ऑफ वॉट. या ठिकाणी स्क्रोटम, त्यानंतर लिव्हर, स्प्लीन और लिम्फ नोड. ओके. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, स्क्रोटम. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 79. मायोपिया इज करेक्टेड बाय. कशाने करेक्ट होणार, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, सिलेंड्रिकल लेन्स की बायफोकल लेन्स. त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी असणार आहे, कॉन्केव्ह लेन्स. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 80 आपण बघणार आहोत. हिमॅटोपोएसिस इन ॲडल्ट्स ऑकर्स ॲट. कुठं होतो आहे, लिव्हर, स्प्लीन, रेड बोन मॅरो की येलो बोन मॅरो. ऑलरेडी रेड बोन मॅरोमध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. द लॉंगेस्ट पोर्शन इन द फॅलोपियन ट्यूब इज. या ठिकाणी द इंटरस्टिशियल पोर्शन, द इस्थमस और
ॲम्प्युलरी पोर्शन और इनफंडिब्युलर पोर्शन. तर या ठिकाणी याचं ऑप्शन नंबर सी हा करेक्ट असणार आहे. त्यानंतर आपण बघूया ओव्युलेशन इज इंड्यूस्ड मेनली बाय. या ठिकाणी FSH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन की LH. तर या ठिकाणी LH हा करेक्ट ऑप्शन असणार आहे, ल्युटेनायझिंग हार्मोन्स. त्यानंतर द ॲव्हरेज ब्लड लॉस इन नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल. त्या ठिकाणी बघा किती ब्लड लॉस होणार आहे. 50 to 100 ml, 100 to 150 ml, 150 to 200 ml और 200 to 250 ml. त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 84. स्पिन्स बार्किट अपियरन्स ऑफ सर्वाइकल म्युकस इज अ साइन ऑफ. या ठिकाणी काय असणार आहे? प्रेग्नन्सी, मेन्स्ट्रुएशन, ओव्युलेशन और मिनार्की. तर हा साईन असणार आहे तुमचं ओव्युलेशनचा. ओके, त्यानंतर आपण बघूया ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर या ठिकाणी 85. द फेटल किडनीज स्टार्ट प्रोड्युसिंग युरिन ॲट. या ठिकाणी 8 वीक्स, 12 वीक्स, 10 वीक्स, 12 वीक्स और 14 वीक्स. त्या ठिकाणी 12 वीक्स लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 86. द ऑर्गन्स विच प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन्स टू फिटस इज कॉल्ड एज. आपण त्याला काय म्हणतो? लिव्हर, युटेरस, ओव्हरी की प्लॅसेंटा. तर त्याला आपण प्लॅसेंटा म्हणत असतो आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर मेल सेक्स ऑर्गन या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, हार्मोन असं लक्षात ठेवायचं स्पेलिंगमध्ये. टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन की कॉर्टिसॉल. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 आहे, टेस्टोस्टेरॉन. आणि हाच सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. द हार्मोन्स दॅट कन्फर्म्स द प्रेग्नेन्सी. याला आपण काय म्हणतो? त्याला आपण LH म्हणतो, FSH म्हणतो, TSH म्हणतो की HCG. त्यालाच आपण HCG म्हणत असतोय. ओके, त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 89. द ॲव्हरेज वेट गेन ड्युरिंग द प्रेग्नेन्सी. किती वेट या ठिकाणी येत असतो? तर बघा या ठिकाणी 5 ते 6 kg येणार की 12 ते 13 kg येणार, 15 ते 16 kg की 19 ते 20. तर जवळपास 12 ते 13 kg या ठिकाणी येत असतो वेट. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 90. युटेरस इज पॅल्पेबल अबाव द सिम्फायसिस ॲट. या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला ऑप्शन नंबर 3 दिसेल, 12 वीक्स नंतर. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर 91. अ वुमन हू इज प्रेग्नेंट फॉर द फर्स्ट टाईम. त्यांना आपण काय म्हणतोय? प्रीमी पॅरा, त्यानंतर प्रीमी ग्रॅविडा, न्यूली पॅरा और याला मल्टीपॅरा. तर याला आपण प्रीमी ग्रॅडिया असं आपण म्हणत असतोय. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 92. द सेकंड स्टेज ऑफ लेबर इज स्टेज ऑफ. या ठिकाणी काय येणार? स्टेज ऑफ कशाची असते? तर एक्सपल्शन ऑफ द फिटस या ठिकाणी असणार. तर हा ऑप्शन नंबर 4 पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ऑप्शन 4 लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया द कॉमनेस्ट प्रेझेंटेशन ऑफ फिटस ॲट द ऑनसेट ऑफ लेबर इज. या ठिकाणी पण तुम्ही बघितलं ऑप्शन नंबर 4 येणार. त्याला आपण म्हणतोय वर्टेक्स प्रेझेंटेशन असं आपण त्याला म्हणत असतोय. त्यानंतर आपण बघूया प्युरपेरियम इज अ पिरियड आफ्टर जर बघितलं आपण आफ्टर द डिलेवरी असं त्याला म्हणत असतोय. तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षातच ठेवायचं आहे. हार्मोन इसेन्शियल फॉर द मिल्क इजेक्शन इज. या ठिकाणी मिल्क इजेक्शन म्हटलं की तुम्हाला ऑक्सिटोसिन लक्षातच ठेवायचं आहे. त्याला ऑक्सिटोसिनलाच आपण मिल्क इजेक्टिंग हार्मोनसुद्धा म्हणत असतोय. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 96 आपण बघूया. द चीफ साईट ऑफ एक्टोपिक प्रेग्नेन्सी इज. या ठिकाणी ट्यूबल प्रेग्नेन्सी आपण त्याला म्हणतोय. मीन्स ऑप्शन नंबर एच या ठिकाणी करेक्ट आहे. त्यानंतर आपण बघूया द नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नेन्सी इज. या ठिकाणी बघा काय असणार आहे? तर नॉर्मल ड्युरेशन जवळपास 280 दिवसांचा किंवा 40 वीकचा आपण या ठिकाणी जवळपास असं मानत असतो.
त्यानंतर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 98 या ठिकाणी तुमच्या स्क्रीनला दिसतो. प्रोफिलॅक्सिस ऑफ RH इनकम्पॅटिबिलिटी इज डन बाय. त्या ठिकाणी काय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटी डी टू चाइल्ड और ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटी डी टू मदर, एक्सचेंज ट्रान्सफ्युजन इन चाइल्ड और एक्सचेंज ट्रान्सफ्युजन इन मदर. त्या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटी डी टू द मदर. हा पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 99. टॉर्च इन्फेक्शन इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट. या ठिकाणी बघा काय दिसणार आहे. या ठिकाणी याचं ऑप्शन नंबर 2 असणार आहे टिटॅनस. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर 100. क्वेश्चन नंबर 100 बघताना पोस्टपार्टम हेमोरेज इज डिफाईन्ड ॲज मिनिमम ब्लड लॉस ऑफ. किती असणार आहे तर या ठिकाणी बघितलं तर मिनिमम त्याचं ब्लड लॉस असणार 500 ml. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गट क साठी हे जे सराव प्रश्नसंच क्रमांक 5 पण कंप्लीट केलेला आहे. या अगोदर झालेले सर्व व्हिडिओज तुम्हाला AS अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसणार आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत मॅक्सिमम शेअर करा. तुम्हाला माहिती आहे की गट क चा जो पेपर आहे तो तुम्हाला इंग्लिशमधूनच येणार आहे. त्यामुळे इंग्रजीमधूनच तुम्हाला सर्व प्रश्न या ठिकाणी ॲज अ आयोगाचा जे पॅटर्न असतो त्याच पॅटर्नमध्ये घेतलेला आहे. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा. स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. थँक्यू.